तुतारी वाजते। तुतारी आपलं पारंपरिक वाद्य आहे। एका माणसामुळे किती बदनाम होऊ शकते तुम्ही बघितलंय। आज सांगलीच्या ठेशन चौकामध्ये या जिल्ह्याचं ज्यांनी नेतृत्व केलं 95 ते 99च्या काळामध्ये 18 वर्ष महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये एक अभ्यासू सदस्य म्हणून आणि विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते, राज्याचे ग्रामविकास खात्याचे मंत्री म्हणून एक उत्तम प्रशासक, फरडा वक्ता आणि रोखठोक भूमिका मांडण्यामध्ये ज्यांचं महाराष्ट्रभर नाव आहे असे आपल्या सर्वांचे आदरणीय माननीय अण्णासाहेब डांगे साहेबांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सांगली विधानसभा मतदारसंघाचे तिसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आलेले सुधीरदादा, महाराष्ट्राच्या आणि देशाच्या इतिहासामध्ये एकच विधानसभा, एकच पक्ष आणि 55 वर्ष आमदार म्हणून ज्यांनी प्रतिनिधित्व केलं, महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आदर्श व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची ख्याती आहे असे स्वर्गीय डॉक्टर गणपतराव देशमुख साहेब यांचे नातू डॉक्टर बाबासाहेब देशमुख हे सांगोला विधानसभा मतदारसंघातून निवडून आले म्हणून त्यांचा आणि गेली अनेक वर्ष तुम्हाला वाटत होतं की मी एकदा तरी जनतेतनं निवडून यावं म्हणून सातत्यानं जेवढा संघर्ष मी केला त्याच्यापेक्षा जास्तीचा संघर्ष तुम्ही केलाय। हा गोपीचंद पडळकरचा सत्कार मी समजत नाही। ज्यांच्या मनगटामध्ये बळ आहे, ज्यांना अन्यायाच्या विरोधामध्ये लढू वाटतंय मनातून, अशा तुम्हा सर्वांचा हा सन्मान आहे असं माझं म्हणणं आहे, असं माझं मत आहे। सांगलीच्या या स्टेशन चौकामध्ये अनेक ऐतिहासिक सभा झालेल्या आहेत। या सभांमध्ये तुम्ही अनेक वेळा असाल, माझे पत्रकार मित्र अनेक वेळा असतील, व्यासपीठावरील मान्यवर मंडळी अनेक वेळा असतील। मी पण काही वेळा इथं प्रचाराच्या निमित्तानं असेल, पक्षाची भूमिका मांडण्याच्या निमित्तानं असेल, मी अनेक वेळा या चौकामध्ये बोललोय। परंतु या चौकामध्ये जनतेतून निवडून आल्याच्या नंतर आमचा सन्मान होईल असं कधी वाटत नव्हतं, पण आज ते प्रत्यक्षात आलेलं आहे आणि ते पण इतक्या भव्य दिव्यतेनं। एखाद्या मंत्र्याचा पण सत्कार असा होणार नाही असा आमच्या तिघांचा सत्कार तुम्ही केलेला आहे, त्याबद्दल मी तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो। ही सांगली आहे, अण्णाभाऊ साठे यांच्या लेखणीला धार देणारी ही सांगली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य निर्मितीमध्ये ज्यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका मांडली त्या भैरजी नायकांची ही सांगली आहे। ही सांगली लता दीदींची आहे, ही सांगली उद्योगपती किर्लोस्करांची आहे, चितळेंची आहे, ही सांगली क्रांतिसिंह नाना पाटलांची आहे, ही सांगली क्रांतीवीर नागनाथ अण्णा नायकवडींची आहे आणि ही सांगली कृष्णा काठचा रॉबिन हुड बापू बिरू वाटेगावकरांची आहे। माझी सांगली जगात चांगली आहे आणि या चांगल्या सांगलीमधली तुम्ही सगळी सोन्यासारखी माणसं इथं उपस्थित आहात। तर माझा आवाज मला वाटतंय सांगलीच्या जेलमध्ये पण जात असेल, इथून जवळ आहे। मध्यवर्ती कारागृह सांगलीचं आणि राजनंदिनी तिच्या भाषणामध्ये बोलली की अनेक वेळा खोट्या केसेसमध्ये सांगलीच्या जेलमध्ये आम्हाला राहावं लागलं। ही गोष्ट खरी आहे। 2014ला विधानसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी 10 दिवस मी सांगलीच्या जेलमधनं सुटलो होतो आणि केस काय होती तुम्हाला माहित आहे, सगळीकडे त्याचा एकदम नांगोरा पिटला जातो विरोधकांच्याकडून। सांगलीच्या जेलमधला एक आरोपी
जो खोट्या केसमध्ये ज्याला अनेक वेळा जेलमध्ये जावं लागलं, त्याचा आज जनतेच्या पाठबळावरती सांगलीच्या चौकामध्ये सन्मान होतोय, ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे। प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधामध्ये तुम्ही जाण्याचा प्रयत्न केला तर पहिल्यांदा तुम्हाला जेलचा रस्ता दाखवला जातो, हे लक्षामध्ये ठेवा। आणि ज्यांची ज्यांची ही तयारी आहे त्यांनी राजकारणामध्ये पुढे गेलंच पाहिजे। अरे जेवढ्या केसेस माझ्यावरती टाकल्या त्याच्यापेक्षा 1000 पटीनं जेलमधनं बाहेर आल्यानंतर हार लोकांनी आम्हाला घातलेले आहेत। यात सांगलीपासून आटपाडीपर्यंत 10-20 हजार लोकांची रॅली जेलमधनं सुटल्यानंतर या महाराष्ट्रातल्या लोकांनी बघितलेली आहे। लोकांना वाटते गोपीचंद असाच आला, ह्याला काही लॉटरी लागली की, लॉटरी लागली नाही रे बाबांनो, आमचा इतिहास नीट बघा, आम्ही लढणारी माणसं आहोत। अण्णासाहेबांनी इतिहास सांगितला, जो समाज स्वतःचा इतिहास विसरतो तो समाज नव्यानं इतिहास निर्माण करू शकत नाही, हे तुम्ही लक्षात घ्या। अण्णासाहेबांनी जे सांगितलंय ते आपण सगळ्यांनी सिरियस घेण्याची आवश्यकता आहे। आज राजकारणामध्ये आपण पुढे आलं पाहिजे। राजसत्ता आणि राजपाट कधी मागून मिळत नसतो, तो नेहमी हिसकावून घ्यायचा असतो। मी पहिल्यापासून ही भूमिका मांडतोय, तुमच्यासाठी कुठलं सिंहासन ठेवलेलं नाही आहे, तुम्हाला सिंहासन निर्माण करावं लागेल। नसेल तर जो सिंहासनावरती आहे त्याच्या पाठीत लात घालून त्याला बाजूला करून तुम्हाला तिथं बसावं लागेल, त्याशिवाय तुम्हाला राजसत्तेतलं सिंहासन मिळू शकत नाही। अरे मी 2006 राजकारणामध्ये आलो, 6 ते किती झाले बघा, 24 जनतेतून निवडून यायला किती वेळा पडलो मी निवडणुकांमध्ये, 5 वेळा मी निवडणुकांमध्ये हारलोय, 2-3 वेळा विधानसभा, 1 वेळा लोकसभा, 1 वेळा जिल्हा परिषद, एवढा वेळा। लोक म्हणा हा वेळा आहे। अण्णासाहेबांनी सांगितलं धनगराचं वेळ दिवस सरूस तर जात नाही। लोक बोलतात खासगीत, आजही बोलतात की गोपीचंद पडळकर जिल्हा परिषदचा सदस्य झाला नाही हा आमदारकी लढवतो, ग्रामपंचायतचा सदस्य झाला नाही हा आमदारकी लढवतो, पंचायत समितीचा अजून मेंबर नाही हा आमदारकी खासदारकी लढवतो, ह्याला येड लागलाय, हा असाच संपून जाईल। होय, गोपीचंद वेडा होता म्हणून लढला, शहाणा असता तर कुणाच्या तर नोकरीला असता कारकून म्हणून, वेडा होता म्हणून लढला। हे वेड पण आपल्या सगळ्यामध्ये असायला पाहिजे, प्रत्येकामध्ये असायला पाहिजे। वेडा माणूस क्रांती करतो, जो ध्येय वेडा आहे, जो संघर्ष करायची तयारी ठेवतो, जेलमध्ये जाऊन बसायची तयारी ठेवतो, तो वेडाच माणूस असतो, शहाणा माणूस असू शकत नाही। शहाणा असता तर तो पाया जाऊन पडला असता। मला माफ करा, माझ्यावरती केस करू नका, पोलिसाला सांगा, आत टाकू नका। धनगर वेडा आहे अशी लोक बोलतात, मी म्हणतो होय धनगर वेडा असतो, म्हणून तर त्या वेड्यापणामध्ये मेंढपाळाचा पोरगा सुभेदार मल्हारराव होळकर झाला। त्या वेड्यापणामध्ये तलवार हातामध्ये घेतली आणि सिंधू नदीच्या पलीकडे अफगाणिस्तानामध्ये अटके पार भगवा झेंडा फडकावला। वेड्यापणामध्येच यशवंतराव होळकर इंग्रजांच्या विरोधामध्ये लढले, 25 वेळा सलग इंग्रजांना हरवणारा या देशामध्ये दुसरा योद्धा नाही आहे। आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर राजे उमाजी नाईक आणि त्यांच्या नंतर महाराजा यशवंतराव होळकर यांनी स्वतःचा राज्याभिषेक केला आणि चक्रवर्ती महाराजा झाले। हे वेडेपणातच होतं, हे शहाण्या माणसाचं काम नाही आहे। स्वतःवर अन्याय झाला नाही, पण माझ्या मागासवर्गीय बहिणीवरती अन्याय झाला म्हणून मेंढ्या राखणारा बापू बिरू वाटेगावकर हातामध्ये कुराण घेतो, बंदूक घेतो आणि 14-15 जणांना यम सदनी पाठवतो। येड्यापणाचं लक्षण आहे, शहाण्या माणसाचं काम नाही। आणि म्हणून हा वेडापणा मी नेहमी करणार। अरे तुमचं उदाहरण देतो, या सांगलीच्या मार्केटमध्ये हमाल म्हणून आमचे बापजादे आले, त्या हमालाची पोर आता व्यापारी म्हणून अख्खं मार्केट ताब्यात घेऊन बसलेत। हा वेड्यापणाचंच काम आहे, हे शहाण्या लोकांचं काम नाही आहे। आज त्या हमालाची पोरं नगरसेवक, सभापती आणि महापौर म्हणून व्यासपीठावरती बसलेले आहे। असा वेडापणा आपल्याला नेहमी करायचा आहे, हे लक्षामध्ये ठेवा। शहाणपणा केला
तर काम करावं लागेल, वेडापणा केला तर तुम्ही लीडर व्हाल, नेता व्हाल. आणि तुम्हाला माझी विनंती आहे, झालं पाहिजे. का होऊ नये आपण? जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी या तत्वावरती आम्हाला तिकीट मिळत नाही, आणि तिकीट मिळालं तर आम्हाला निवडून येऊ दिलं जात नाही. सगळे एक पाडायला. मग तुम्ही शान व्हावं लागेल, तुम्ही ते हातामध्ये घ्यावं लागेल. आज जतच्या जनतेला मी मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी आज ही माझी सत्काराची वेळ आणली, नाहीतर ते शक्य नव्हतं. जत तालुक्यातल्या जनतेने डॉक्टर आळीसाहेब व्यासपीठावरती अन्य मान्यवर बरेच आले असतील, तर त्यांनी इतक्या क्षमतेनं इतक्या ताकदीनं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला 26 ऑक्टोबरला माझी उमेदवारी घोषित झाली, 20 नोव्हेंबरला मतदान होतं. भाजपमधले काही लोक ताकदीनं विरोधामध्ये भूमिका मांडत होते, हा बाहेरचा आहे, हा परका आहे, भूमिपुत्र नाही आहे. अशा काळामध्ये तालुक्यातली जनता माझ्या पाठीमागं ठामपणे उभं राहिली. मी जतकरांना मनापासून धन्यवाद देतो. आणि मी त्यांना जो शब्द दिलाय विधानसभेच्या प्रचारामध्ये, तो प्रत्येक शब्द आणि शब्द पूर्ण करण्यासाठी पुढची 5 वर्ष मी रात्रंदिवस मेहनत घेईल. आणि त्याबरोबर महाराष्ट्रातले काही विषय असतील, महाराष्ट्रातले काही प्रश्न असतील, तर त्याच्यासाठी पण काम करेन ना. अरे किती आम्ही लढलोय, आमचं कौतुक आम्ही करतोय अशातला भाग नाही. अनेक विषय मी विधान परिषदेचा आमदार झाल्यानंतर सभागृहामध्ये घेतले. सांगलीमधले महानगरपालिकामध्ये बदली कामगार आहेत, मानधनवरती कामगार आहेत, 1200च्या वर आहेत. मला भेटले मंत्रालयामध्ये, पप्पू डोंगरे साहेब होते, सुधीर दादा होते, की बाबा असा असा प्रश्न आहे. आम्ही लावून धरला. त्या लोकांचा प्रश्न ऑर्डर पर्यंत आला, परंतु एक सचिवानं मेक मारून ठेवली, तो आमच्या हिताचा नव्हता. म्हणून आम्ही त्यांना सांगितलं थांबवा, परत आमचं सरकार येणार आहे, आम्ही परत दुरुस्ती करून घेतो. एखाद्याचं प्रामाणिकपणे काम केल्याच्या नंतर लोक जाणीव कशी ठेवतात बघा. आता इथं चिंगा काकू आली, मला दिसली स्टेजवरनं, त्यांच्या बरोबरच्या सगळ्या सफाई कामगार भगिनी आहेत, नटून थटून आल्या चिंगा काकू. ती इतकी रागात होती आमच्यावरती, आमची ओळख नव्हती. सचिवाच्या दालनाच्या बाहेर त्या उभा होत्या, आणि त्यांना कोणी तर सांगितलं की काही लोकांचं हे काम करायला, ते असं एकदम रागात होते आमच्यावर, नुसत्या शिव्या द्यायच्याच बाकी होत्या. मी म्हटलं पप्पू डोंगरे साहेब ह्या काय असं एवढ्या कालवा करतात? ते म्हणले त्यांचं काम होणार नाही असं कोणीतरी सांगितलंय, त्यांनी ट्रेन पकडली, मुंबईमध्ये आले, सचिवाच्या दालनाच्या बाहेर होते. चिंगा काकू आज इथं आलाय तुम्ही, मी तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो. आणि शब्द पण तुम्हाला देतो, सुधीर दादा इथं आहेत, मी आहे, सुरेश भाऊ खाडे, आम्ही तिघं मिळून तुमचं काम आम्ही केल्याशिवाय राहणार नाही. सांगायचं तात्पर्य काय, लोक का जुळत गेली? प्रत्येक विषयावरती आम्ही भूमिका मांडली आहे. प्रत्येक विषयावरती जो माणूस आमच्याकडे आलाय त्या माणसाची भूमिका मांडली आहे. सुधीर दादा व्यासपीठावरती आहेत, त्यांना मला विनंती करायची आहे, दादा महानगरपालिकेची निवडणूक तोंडावरती आली आहे, आता तुम्हाला सिंहासनावरती बसवलं आहे, त्यांना सिंहासनावरती बसवण्याची वेळ आली आहे. मी तुम्हाला विनंती करतो, या सगळ्या उपेक्षित लोकांना तुम्ही उमेदवारी द्या. ज्यांना उमेदवारी देता येत नसेल त्यांना स्वीकृत करून घेतो म्हणून सांगा. तुम्हाला प्रचाराला जाण्याची गरज पडणार नाही, सगळी लोक तुमच्या बरोबर ताकदीने येतील. रामोशाच्या पोराला शब्द द्या की तुला स्वीकृत करतो, तू जर निवडून येणार नसेल. लोणाऱ्याच्या पोराला शब्द द्या, इथं गोसाव्याच्या पोराला शब्द द्या, घिसाड्याच्या पोराला शब्द द्या. काय करायला लागत नाही, ही सगळी लोक तुम्हाला ही महानगरपालिका ताब्यामध्ये देतील. चमचे दलालांच्या मागे माणसं राहिलेली नाहीत, चमचे दलालाच्या मागे लोक नाहीत. ही जी गोरगरीब लोक आहेत ना, ती पूर्ण क्षमतेनं तुमच्या बाजूने उभा राहणार आहेत. आणि तुमच्या ताब्यामध्ये परत एकदा महानगरपालिका देऊन या सांगली, मिरज आणि कुपवाडचं कल्याण करायचं आहे. त्यासाठी आम्ही तुमच्या बाजूने ठामपणे उभं राहू. तुम्ही आमच्या सगळ्यांच्या पाठीमागे ताकद उभी करा. तुम्ही अगोदर करताच, त्याबद्दल दुमत नाही. अनेक नगरसेवक झालेले आहेत, इथं दिनकर तात्या आहेत, पृथ्वीराज भैया आहेत, सगळे व्यासपीठावर मान्यवर मंडळी आहेत की जे निर्णय प्रक्रियेमध्ये आहेत. तर तुमच्याकडून आमच्या अपेक्षा आहेत, तुम्ही आम्हाला सन्मान द्या. आम्ही तुम्हाला ताकदीनं पाठबळ देण्याची व्यवस्था ह्या सांगली, मिरज, कुपवाडच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं करू. त्याबद्दल अजिबात दुमत ठेवू नका. हा सांगली जिल्हा 2 पुढाऱ्यांचा आहे असे वारंवार 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 म्हटलं जातं, नावं घेत नाही. हा सांगली जिल्हा यांच्या विचाराचा आहे. अरे विचार 5 मिनिटं सांगा ना व्यासपीठावर येऊ, त्यांचा विचार नेमका काय होता आम्हाला कळू द्या. काय विचार होता, कुठं त्याचं पुस्तक आहे का, एखादा ग्रंथ आहे का त्या विचाराचा, की ज्या विचारामुळं या जिल्ह्याला, या राज्याला त्याचा फायदा झाला. अरे मी म्हणतो हा सांगली जिल्हा नागनाथांना नाईकवडींचा
हा सांगली जिल्हा क्रांतिसिंह नाना पाटलांचा हा जिल्हा आहे। हा जिल्हा 12 बलुतेदाराचा 18 पगड जातीच्या लोकांचा, शेतकऱ्यांचा, कष्टकऱ्यांचा, गरीब मराठ्यांचा जिल्हा आहे। आणि त्यामुळं ह्या जिल्ह्यामध्ये परिवर्तन झालं पाहिजे। नुसतं राजकीय नाही, सामाजिक असलं पाहिजे, विकासात्मक राजकारण असलं पाहिजे, ते परिवर्तन झालं पाहिजे। आणि म्हणून तुम्ही जो आज आमचा सन्मान घेतलाय तिघांचा, त्या सन्मानानं आमची जबाबदारी वाढली आहे। निश्चितपणे तुम्हाला सांगतोय, सांगलीच्या ज्या अपेक्षा आहेत, अरे सांगलीमध्ये कुपवाड MIDC किती वर्षापासून तयार झाली, नवीन काय तिथं झालं का? नाही। मार्केट कमिटीमध्ये व्यापाऱ्यांना जागा नाही, नवीन काय प्रयोग झाला का? अरे ती मार्केट कमिटी भ्रष्टाचारानं अशी बरबटली आहे, जागा घेतली त्यात भ्रष्टाचार। काय तुमचं व्हिजन पाहिजे सांगली मार्केट कमिटीचं? अरे इथल्या व्यापाऱ्यांना जागा नाही, 100-200 एकर जागा घेतली, डेव्हलपमेंट केलं आणि व्यापाऱ्यांना ती उपलब्ध करून दिली। कर्नाटक आपल्या बाजूला आहे, कर्नाटकातून लोक येत आहेत आणि त्या मार्केट कमिटीचा विस्तार केला नाही। कोंबडी कापून खायची ही जी ह्या लोकांची सवय आहे आणि त्याला पाठबळ मिळतंय। कारवाई होणं अपेक्षित होतं, कारवाई झाली नाही मार्केट कमिटीवरती, कारवाई होणं अपेक्षित होतं जिल्हा मध्यवर्ती बँकेवरती, कारवाई होत नाही कारण हा फिरत असतो, नेता त्यांचा पाया पडत असतो अंधारामध्ये, कळत नाही, मॅनेज होतो, मग कारवाई होत नाही। आज सांगली जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांची जिल्हा मध्यवर्ती बँक आहे, जी आर्थिक वाहिनी आहे, या बँकेमध्ये प्रचंड मोठा भ्रष्टाचार झाला। 83 ची चौकशी झाली, 88 ची चौकशी सुरू आहे। अरे आमची मागणी आहे ही चौकशी पूर्ण होऊन त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे। आज तुम्ही शेतकऱ्यांच्या दारामध्ये जाता 1 लाख कर्ज थकवल्यावरती आणि इकडे 100 कोटी रुपये तुम्ही काढले, बुडवले, तिकडे कोणी जात नाही। आज महाकाली साखर कारखाना, आटपाडीचा मानगंगा साखर कारखाना, अरे सभासदांनी त्यांच्या सौभाग्यवतीच्या गळ्यातलं डोरलं मोडून तुमची सभासदाची फी भरली। आज इतके वर्ष तुम्ही कारखाना चालवला, 200 150 कोटी रुपये तुम्ही कर्जामध्ये घालवला आणि आता तुम्ही परत बँक म्हणते की आता हे RBIचे नियम आहेत, अमुक आहे, तमुक आहे, त्याचा बाऊ करून तुम्ही ते कारखाना विकायला काढणार आणि त्या पुढाऱ्यांच्या घशामध्ये घालणार। माझे पत्रकार मित्र येत आहेत, माझी त्यांना विनंती आहे, हे कारखाने विकायचे आणि घशात घालायचे यांचे डाव आहेत। आणि कारखाना विकल्यानंतर काय होणार आहे? अरे आटपाडीच्या कारखान्याला 250 एकर जमीन आहे, तिथं 5 लाख रुपये गुंठ्याचा भाव आहे। ते कारखाना घेणार आणि त्यातली 200 एकर जमीन विकून टाकणार आणि खाजगी कारखाना करून टाकणार। जे सुतगिरणीचं झालं तोच प्रकार होणार आहे, महाकाली कारखान्याचं तेच होणार आहे। तर बँकेला माझं अपील आहे, सभासदांचा कारखाना हा सभासदाला राहायला पाहिजे। उद्या तुम्ही विकून ती जमीन विकणार आहे, आता तुम्ही जमीन विकून ती पैसे भरून घ्या आणि तो सभासदांचा कारखाना सभासदाच्या ताब्यामध्ये ठेवा। कशासाठी हे प्रकार करताय? कुणासाठी करताय? अरे हे काय तुमच्या बापजादाची प्रॉपर्टी नाही आहे, हे लोकांची आहे, शेतकऱ्यांची आहे, कष्टकऱ्यांची आहे। त्याच्यावरती तुम्ही डल्ले मारता, त्याच्यावरती तुम्ही अटॅक करता, हे इथून पुढे चालणार नाही। सरकारकडे मी पाठपुरावा करणार आहे आणि सरकारनं जरी पाठीशी घातलं तर सरकार बरोबर सुद्धा या बाबतीमध्ये संघर्ष करायची आमची तयारी असणार आहे। कारण हे सभासदाचे कारखाने आहेत, सभासदाची जमीन आहे। अरे आटपाडीची जमीन तर माझ्या धनगर समाजाची जमीन आहे। काय तुम्ही देता रे? एक तुम्ही गुंठा जमीन देत नाही, 250 एकर जमीन आमच्या बापजाद्यांनी दिली। काय मिळालं आम्हाला? काय त्या कारखान्यामध्ये मिळालं? कामगार म्हणून आणि म्हणे आमच्या बापाचे कारखाने आहेत। महाकाली कारखान्यामध्ये कुणाच्या जमिनी आहेत? या जिल्ह्यातल्या सगळ्या कारखान्याच्या आणि MIDCच्या जमिनी बघा, या 18 पगड जातीच्या, 12 बलुतेदाराच्या, गरीब मराठ्याच्या आणि OBCच्या जमिनी आहेत। कुठल्या पुढाऱ्याच्या रानामध्ये झाला कारखाना? अण्णासाहेबांनी मला एकदा कहाणी सांगितली की त्यांची सुद्धा 400 एकर जमीन एका कारखान्याला गेली आहे। परवा त्यांना भेटायला गेलो तेव्हा सांगितलं। सर्वोदय कारखान्याचं काय झालं? पृथ्वीराज भैया इथं आहेत, संभाजी आप्पा आता हयात नाहीत। आज कष्टाने उभा केलेला कारखाना या बँकेच्या राजकारणामध्ये त्यांनी घशात घातला आणि म्हणून तुम्हाला माझी विनंती आहे, या बँकेच्या राजकारणामध्ये तुम्ही आला पाहिजे, संस्था स्थापन केल्या पाहिजेत आणि मत कुणाला विकलं नाही पाहिजे या बाडग्यांना, नाहीतर त्याचा काही उपयोग होणार नाही। 2 लाख मिळाले, 3 लाख मिळाले, चालला, त्याचा उपयोग होणार नाही। राजकारणाच्या बाबतीमध्ये मनात चीड असली पाहिजे, ठग असली पाहिजे, लात घालीन तर पाणी काढेल अशी उर्मी प्रत्येकाच्या मनात असली पाहिजे, तर हे घडल। एका दोघा तिघांचं काम नाही आहे, तुम्ही सगळ्यांनी ठरवलं तर हे घडू शकतं।
ही क्षमता, ही ताकद ही तुमच्यामध्ये आहे आणि त्या ताकदीने आपल्याला पुढे जायचं आहे. आज आम्ही जतकरांना आव्हान केलं होतं की तुम्ही आम्हाला जमीन द्या. 1,500 एकर जमीन दिली. पत्रकार मित्रांना माझी विनंती आहे, अरे या जिल्ह्यामध्ये MIDC ला 1,500 एकर एका जागेवर जमीन कुठंच जिल्ह्यात मिळू शकत नाही. आज ती जतमध्ये मिळाली आहे. आज आमचे राज्याचे नेते मुख्यमंत्री देवाभाऊ दावोसला गेलेत. 4-5 दिवस ते दावोसला असणार आहेत. 7 लाख कोटीच्या वर इन्व्हेस्टमेंट ते महाराष्ट्राला घेऊन येणार आहेत. आणि मी सकाळी पण त्यांना विनंती केली, मागच्या 4 दिवसात पण देवाभाऊंना भेटलो की दावोसच्या दौऱ्याला तुम्ही मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा जाताय, तो दौरा यशस्वी होणार याबद्दल कुणाच्या मनामध्ये शंका नाही. पण दौरा यशस्वी होण्यामध्ये माझ्या सांगली जिल्ह्याला आणि जत तालुक्याला एक मोठा इंटरनॅशनल प्रकल्प तुम्ही आम्हाला दिला पाहिजे, ही मी विनंती त्यांच्याकडे केलेली आहे. आणि होय, त्यांनी शब्द दिलाय की कसल्याही परिस्थितीमध्ये सांगली जिल्ह्याला एक आम्ही प्रकल्प देऊ. अरे मी साधा आमदार आहे, मी नामदार नाही आहे. आज डॉक्टर बाबासाहेब देशमुख साहेबांनी मत व्यक्त केलं की या सांगली जिल्ह्याकडे एक काळ नेतृत्व होतं. या सांगली जिल्ह्यातले कॅबिनेट मंत्री अनेक वर्ष अनेक वेळा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये होते. मी टीकात्मक बोलत नाही आहे, वस्तुस्थिती मांडतोय. जर या सांगली जिल्ह्यातले एवढे मातबर नेते महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये होते, 1990 पासूनच्या राजकारणामध्ये होते, 90 पासून 2024 ला असा कुठला प्रकल्प त्यांनी आणला की त्याचं नाव त्यांना लोकांना सांगता येईल की ज्या प्रकल्पामध्ये माझ्या सांगली जिल्ह्यातली 10,000 पोरं काम करतायत आणि त्यांना 40-50 हजार रुपयाचं पेमेंट मिळतंय. एक प्रकल्प आहे का? नाही, आणू शकले नाही, कारण ती वृत्ती नाही. वसंतदादा मुख्यमंत्री असताना एकदा बोलले होते, जर जतला कृष्णेचं पाणी दिलं तर आमच्या कारखान्यावरती ऊस तोडायला कोण येणार, हे त्यांचं स्टेटमेंट होतं. हीच भावना प्रस्थापितांची होती. कृष्णा काठच्या सगळ्या पुढाऱ्यांनी जिल्ह्यातल्याच दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या वरती अन्याय केले. जत असेल, कवटेमंकाळ असेल, तासगावचा काही भाग असेल, खानापूर असेल, आटपाडी असेल, याच लोकांनी अन्याय केला. पण कृष्णामाईंनी अन्याय केला नाही. याच कृष्णामाईचं पाणी आज जतला गेलं, कवटेमंकाळला गेलं, मंगळवेढ्याला गेलं, सांगोल्याला गेलं, खानापूरला गेलं, आटपाडीला गेलं, कडेगावला, पलूसला, तासगावला, मिरजच्या पूर्व भागामध्ये, मानला, खटावला. कृष्णामाईंनी दुजाभाव केला नाही, कृष्णामाईंनी अन्याय केला नाही. आज कृष्णाबाईची ओटी जर माझ्या आईला भरू वाटली, माझ्या वहिनीला भरू वाटली, माझ्या ताईला भरू वाटली, तर आमच्या ओढ्यामध्येच कृष्णामाईचं पाणी आलंय. हे कृष्णामाईचे उपकार आज आमच्या दुष्काळी पट्ट्यावरती आहेत. देवाभाऊंचे उपकार आहेत. अरे 2-2 हजार कोटी, 7-7 हजार कोटी, टेंबूला 7,000 कोटी एका वेळेस मिळाले. मैशाला सुधारित मैशाळ योजनेला 2,000 कोटी एका वेळेस मिळाले. मंगळवेढा तालुक्यातली 35 गावं दुर्लक्षित होती, काळ्या खुट्ट जमिनी आहेत. आज तिथं धनगर समाजाची संख्या मोठी आहे, कुणी तिकडे बघितलं नाही. देवेंद्र फडणवीस साहेबांनी 1,000 कोटीची योजना मंजूर केली. समाधान दादा अवताडे यांच्या प्रचारात शब्द दिला होता आणि तो त्यांनी शब्द पूर्ण केला. का नाही इथल्या लोकांना जमलं? जलसंपदा खात्याचे मंत्री होते 2.5 वर्ष. काय केलं तुम्ही? काय भूमिका घेतली? जे काम कार्यकर्ते त्यांच्याकडे करतायत त्यांनाही माझा प्रश्न आहे. नेता दिसायला स्मार्ट आहे, देखणा आहे, बोलतोय, उच्च विद्या विभूषित आहे, तिकडं फॉरेनला जाऊन शिकून आला, पण जिल्ह्याला काय फायदा मिळाला? सांगलीला काय फायदा मिळाला? सांगलीकरांनी अनेक वेळा विश्वास देऊन महानगरपालिका दिली. अरे सुधीरदादांच्या नेतृत्वात तुम्ही दिली महानगरपालिका. इथं बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणात निधी आणला गेला. तुम्ही या नेत्याकडे महानगरपालिका दिली, तुम्हाला काय मिळालं? काही मिळालं नाही. माझी विनंती आहे तुम्हा सगळ्यांना की तुम्ही ताकदीनं सोबत उभा राहावा, सुधीरदादांच्या सोबत उभा राहावा. आम्ही खांद्याला खांदा लावून काम करायला तयार आहोत, कारण सांगली बदलली पाहिजे. अरे मी या सांगलीत कॉलेजला होतो 2000 साली 11-12वीला. 2000 सालची सांगली आणि आताची सांगली काही फरक नाही, काही बदल नाही. माणूस कुठं चुकत नाही, काही भानगड होत नाही. अरे मग ह्याच्याबद्दल कुणीतरी केलं पाहिजे होतं. आमचे सगळे मित्र आहेत, आता बलराज आहेत, रावसाहेब आहेत, सगळी टीम आहे. तुम्ही पण अनेक वर्ष पत्रकारिता करताय. ह्याच्यावर कुणीतरी बोललं पाहिजे, कुणीतरी लिहिलं पाहिजे. अरे जतला आमच्या गावाला रस्ता नाही आणि तुमच्या पुढाऱ्याच्या गोट्याला डांबरी रस्ता आहे, सिमेंटचा कॉन्क्रीटचा रस्ता आहे.
काय तुमच्या बापाचे पैसे आहेत? तुमच्या हातामध्ये सत्ता आली, तुमच्या हातामध्ये जिल्हा नियोजनची समिती आली म्हणून तुम्ही मनमानी करता? अरे दुर्दैव आहे, मी जिल्हा नियोजन समितीला आमदार असताना एक पत्र दिला, माहितीचा अधिकार दिला त्यांना आणि म्हटलं की 1999 पासून हे जेव्हा मंत्री झाले तेव्हापासून जिल्हा नियोजन मधून तुम्ही किती पैसे खर्च केले त्याची यादी द्या. अरे जिल्हा नियोजन मध्ये तुम्ही काम काय केलेत याची यादी कलेक्टर ऑफिसला नाही. ज्याचं बजेट 800 आणि 900 हजार कोटी आपल्या जिल्हा नियोजनचं, त्यांच्याकडे कामं कुठं गेली याची यादी नाही. जर कामाची यादी नसेल 20 वर्षापूर्वीची, अरे इंग्रजांनी इथं बांधलेलं पूल 100 वर्षानंतर पत्र येतंय ते पूल पडल, तुम्ही नवीन करून घ्या. आणि 20 वर्षापूर्वी, 15 वर्षापूर्वी, 10 वर्षापूर्वी जिल्हा नियोजन मधून तुम्ही किती पैसे खर्च केलेत त्याची यादी जिल्हा नियोजनच्या अधिकाऱ्याकडे नाही. पत्रकार मित्रांना माझी विनंती आहे, तुम्ही सुद्धा माहिती घ्या. मी माहिती दिली तर मला उत्तर दिलं की आमच्याकडे माहिती नाही. ही किती गंभीर बाब आहे बघा. कुणी केला जतवरती अन्याय, कुणी केला आटपाडीवरती अन्याय? याच लोकांनी केलाय. बाहेरचा माणूस आला नाही अन्याय करायला. आणि म्हणून तुम्ही मला निवडून दिलाय जातकराने. माझी जबाबदारी जतची तर आहे, पण सांगली जिल्ह्यातल्या उपेक्षित भागामध्ये जिथं जिथं कुठं काम करावं लागेल तिथं तिथं गोपीचंद छातीचा कोट करेल. आणि तुमच्या पुढे एक पाऊल असेल, तुम्ही चिंता करण्याची गरज नाही, अजिबात करायची गरज नाही. आणि राजकारणामध्ये काय भ्यायचं कारणच नसतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी आपल्याला इतके अधिकार दिलेले आहेत, तुम्ही कशाला भीताय? काय नाही. ही लढाई काय तुम्हाला बंदूक घेऊन, पिस्तूल घेऊन बॉम्ब गोळा टाकायची लढाई नाही आहे. ही लढाई विचाराची आहे आणि एका बोटाची आहे. ईव्हीएम वरती बोट पटा 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 तुम्हाला काय करायचं ते करू शकता. तुम्हाला हे तर काय हाणामाऱ्या करायची नाही लढाई. त्यामुळे कुणाला घाबरायचं कारण नाही. आता जिल्ह्यामध्ये एक चांगलं संघटन होण्याची आवश्यकता आहे. कारण 90चे काय टीम होती ती आता राजकारणातून बाहेर पडते, नवीन टीम आली. 90चा आमदार एकटा जयंतराव आहे. 11,000 निवडून आल्यामुळे तो पडल्यासारखा आहे. आणि जयंतरावचं दुखणं दुसरं आहे की आरआरचा पोरगा आमदार झाला आणि माझा पोरगा आमदार होत नाही, ह्याचं टेन्शन सगळ्यात जास्त जयंतरावला आहे. आणखी काही नेत्यांना पण त्यांचं नाव घ्यायला नको, हे लगेच स्फोट करतात राज्यामध्ये. आरआर बरोबर असणाऱ्या अनेक पुढाऱ्यांचं दुखणं हे आहे की आरआरचं पोरगं आमदार झालं, मग आमचं कसं होणार, तुमचं कसं होणार? तुमची लायकी, तुमची क्षमता, तुम्ही काम केलेलं. जतमध्ये पण चाचपणी केली होती माझ्या अगोदर. त्यांचं ती एजन्सी ते फार हुशार माणूस आहे. एजन्सीचा रिपोर्ट आला नापास पूर्ण. काही जरी केलं तर काही होत नाही. परत त्यांनी हातकलंगले लोकसभेचा सर्वे केला, नापास. सांगलीत पुढी सोडली, लोकसभेला इकडे उभा राहणार आहे, ह्या पार्टीत येणार, होत नाही, शक्य नाही. सत्ता आणि पैसा या मस्तीवरती राजकारण करायची आता वेळ गेलेली आहे, वेळ संपलेली आहे. सत्ता आणि पैशावरचं जर राजकारण असतं तर हा गोपीचंद आमदार होऊ शकला नसता. लोकांच्या हातामध्ये ह्या सगळ्या विषय गेलेले आहेत, लोकांच्या हातामध्ये ह्या निवडणुका गेलेल्या आहेत. मी लोकसभेला उभा होतो, सांगलीकरांनी मला मतं दिली, एवढी काही जास्त नाही मतं पण बऱ्यापैकी दिली. आता सुधीर दादा तेव्हा विरोधात असल्यामुळे मतं कोण देणार आपल्याला, तेव्हा मतं आपल्याला मिळाली नाहीत. परंतु मी तेव्हा इथं भाषणं केली होती या चौकामध्ये, मी खासदार झाल्याच्या नंतर मी हे करेन. म्हणजे सगळ्यात महत्वाचा होता की 7 स्टार लायब्ररी करेन, असा मी शब्द तेव्हा विद्यार्थ्यांना दिला. मी झालोच नाही तर कसा देणार. आता विधानसभेचा आमदार झालोय, सुधीर दादांच्या बरोबर गट्टी करून त्यांचा फंड माझा फंड असं करून सांगलीमध्ये एक विद्यार्थ्यांच्यासाठी 7 स्टार लायब्ररी करण्याचा विचार आम्ही करतोय. दादा देऊ ना शब्द, तुमच्या वतीनं देऊ ना. हा, सुधीर दादांच्या वतीनं शब्द मी देतो की आपण करू शकतोय, आपण बदल करू शकतोय. सांगलीतले लोक खूप चांगले आहेत, काम करण्याची क्षमता असणारी लोक आहेत, टीम पण खूप चांगली आहे. तर अशा पद्धतीने आपण सगळेजण पुढे जाऊ. डॉक्टर बाबासाहेब देशमुख साहेब विधानसभेवरती निवडून आलेले आहेत, त्यांच्याकडे इतका मोठा वारसा आहे, त्यामुळे त्यांची जबाबदारी माझ्यापेक्षा जास्त आहे. मी हुबला काय म्हणून सगळ्याला जग जाहीर आहे, पण त्यांना तसं करून चालत नाही. मला काय उलटं पालटं ते हुबला काय जाऊ दे असं म्हणतात, पण तुम्हाला तसं करून चालणार नाही. कारण तुम्ही आबासाहेबांचे नातू असल्याच्यामुळं तुम्हाला तेवढंच बोलावं लागेल, तेवढंच निर्णय घ्यावे लागतील, तशा पद्धतीनेच तुम्हाला पुढे जावं लागेल. आणि आबासाहेबांच्या कार्यकर्तृत्वावरती आज अख्खं महाराष्ट्र अभ्यास करतो, त्यांना आदर मानतो, अभिमान आहे.
माझ्यासारख्या कार्यकर्त्याला अभिमान आहे. आबासाहेबांची विचारसरणी वेगळी, आमची वेगळी होती. आबासाहेब अनेक वेळा स्टेजवरनं मला दम द्यायचे. मी एका माणसाविरोधात बोललो, तू बस नाही मी निघालो म्हणायचे. पण आबासाहेबांच्या बद्दल प्रचंड आदर सगळ्यांच्या मनामध्ये आहे, सगळ्या लोकांच्या मनामध्ये आहे. आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी सभागृहामध्ये मागणी केली होती की आबासाहेबांचा अर्धाकृती पुतळा हा विधान भवनात बसवायचा. यासाठी तुम्ही आणि मी आता देवाभाऊ आल्याच्या नंतर त्यांना भेटून ती मागणी आपण रेटून धरू आणि विधान भवनामध्ये महाराष्ट्रामध्ये एक आदर्श व्यक्तिमत्व बनून, सरकारनं सांगितलंय, सरकार पण आणि विरोधी पक्ष, तेव्हा आम्ही विरोधी पक्षामध्ये होतो, परंतु सरकारचं दोन्ही बाजून आणि सभापती महोदयांनी तशा सूचना दिल्यात. विधान परिषदेमध्ये ती चर्चा झाली होती आणि तो विषय आपल्याला मार्गी लावून आपल्याला पुढे जाण्याची आवश्यकता आहे. अण्णासाहेबांनी काही विषय आपल्या समोर मांडले की मेंढ्यांची संख्या कमी व्हायला लागली आहे. ही गोष्ट खरी आहे, अडचणी पण आहेत. आता आपल्याला दोन्ही बाजूने चालावं लागेल. आम्ही म्हणलो सरकारनं मेंढ्या द्या, तर काय पोरं म्हणजे तुम्ही आता आम्हाला परत मेंढपाळ करता का? नाही, मतप्रवाह आहेत वेगवेगळे. तर आम्ही दोन्ही बाजूने चाललोय. विद्यार्थ्यांच्यासाठी चांगल्या योजना सरकारच्या माध्यमातून आणलेल्या आहेत. सांगली शहरामध्ये ओबीसीची 2 वसतिगृह, मराठा समाजाची 2 वसतिगृह, एक मुलांचं एक मुलींचं 100 क्षमता असणारी 2 वसतिगृह. वसतिगृह बांधण्यासाठी खूप वेळ लागतोय म्हणून सरकारनं निर्णय घेतला इमारती भाड्यानं घ्यायच्या आणि तिथं वसतिगृह चालू करायचं. महाराष्ट्रामध्ये 54 ठिकाणी आता वसतिगृह चालू आहेत. काही ठिकाणी इमारती मिळाल्या नाहीत, भाड्यानं मिळाल्या नाहीत किंवा त्याचे दर जास्त आहेत मेट्रो सिटीमध्ये, म्हणून ती राहिलेले आहेत. त्याच्या पुढे जाऊन आम्ही सरकारकडे मागणी केली की 100 विद्यार्थी दिले तरी विद्यार्थ्यांची सोय होत नाही, गैरसोय होते. आणि म्हणून सावित्रीबाई फुले स्वाधार नावाची योजना ओबीसींच्या मुलांसाठी आणलेली आहे. प्रत्येक जिल्ह्याला 600 विद्यार्थी जे 12वी नंतरचं व्यावसायिक शिक्षण घेतात त्या मुलांना, तो तालुक्याला राहिला तर 38,000 रुपये, तो क वर्गाच्या महानगरपालिकेच्या ठिकाणी राहिला तर त्याला 43,000 रुपये, तो अमरावती, नाशिक आणि संभाजीनगर अशा ठिकाणी जर राहिला तर त्याला 51,000 रुपये, आणि तो मेट्रो सिटीमध्ये राहिला, मुंबई, नवी मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड आणि नागपूर या ठिकाणी जर आपला पोरगा शिकायला गेला तर त्याला 61,000 रुपये सरकार देतंय खोली भाडं आणि खानावळीचं. पण दुर्दैवाची बाब आहे, 600 मुलांना ओबीसीच्या, त्यामध्ये 346 जाती आहेत. पण मित्रांनो 600 सुद्धा फॉर्म आले नाहीत. हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. आणि 3 वेळा मुदतवाढ दिली, 3 वेळा मुदतवाढ दिली. तीच योजना धनगर समाजासाठी पंडित दीनदयाळ यांच्या नावानं सेम तीच योजना, फॉर्म तेवढे आले नाहीत. माझी विनंती आहे सगळ्या विद्यार्थ्यांना, अरे तुम्ही एज्युकेटेड आहात, ऑनलाईन फॉर्म करायचे आहेत. मेंढक्यांच्यासाठी एक स्कीम आणली आम्ही सरकारकडून. काय स्कीम आणली? जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या 4 महिन्यामध्ये पाऊस पडतोय. फॉरेस्टचे अधिकारी म्हणतात की जंगलामध्ये तेव्हा रोपटी उगवायला चालू होतात, ते संक्रमणाचा बियांचा काळ असतो, मेंढ्यानं तुडवलं तर येत नाही. काय आता ते असतील कोण अधिकारी मला माहित नाही, बुद्धिवान, पण त्याने असा रिपोर्ट दिला की जंगलामध्ये मेंढ्या सोडायच्या नाहीत. आणि मग आम्ही सरकारकडे मागणी केली, जर तुम्ही आमच्या मेंढ्या जंगलामध्ये सोडणार नसाल तर तुम्ही आम्हाला चराई भत्ता द्या, महिन्याला 6,000 रुपये, 4 महिन्याला 24,000 रुपये, आणि स्कीम जाहीर केली. मला अभिमान वाटतो त्या गोष्टीचा, म्हणून मला मेंढक्यांचं कायम कौतुक वाटतं. 1,20,000 मेंढपाळांनी ऑनलाईन फॉर्म भरले, ऑनलाईन 1,20,000. सरकारकडे पैसे 8 कोटी होते. मी म्हणलं असं जुळणार नाही, आता तुम्हाला जेवढे फॉर्म आले तेवढे पैसे द्यावे लागतील. त्यांच्याकडे परत 20 कोटीपर्यंत झाले, त्यांनी 20 कोटी वाटले. मी आता अण्णासाहेबांना शब्द देतो की मी त्यांच्याकडे पाठपुरावा करतो आणि 1,20,000 आता दरवर्षी येणार फॉर्म, त्यांना तुम्ही चराई भत्ता द्यायलाच पाहिजे, दिलाच पाहिजे, त्याशिवाय मेळ बसणार नाही. पोरांच्या अडचणी आहेत हो. मेंढका पोरगा असला त्याला पोरगी मिळत नाही, तो परत मेंढर विकतोय, मुंबईत जातोय, कुठंतरी लोकांना मध्ये जागा घेतोय, लग्न केलं का परत गावाला येतोय, परत मेंढ्या घेतोय, परत म्हणते तू अरे मुंबईला होता आता कसं काय मेंढराकडं. म्हणजे अडचणी खूप आहेत, सुविधा नाहीत. पहिल्यासारखी आता लोकांची मानसिकता नाही आहे.
35 किलोमीटर दिवसात चालायचं आणि कुठल्या पण गावात जाऊन राहायचं. स्मशानभूमीजवळ वाडा पडतो, गावाच्या कुठंतरी 3-4 किलोमीटर आतमध्ये वाडा पडतो. कसं करणार लोक? पण त्यातून आता बंदिस्त अर्धबंदिस्त शेळी फार्म सरकारनं द्यावेत अशा पद्धतीची आपली मागणी आहे. आमच्या सगळ्या भगिनी घोड्यावरती सगळं ओझं टाकून जातात. आमचे पत्रकार मित्र फोटो काढून बातमी लावतात, तुम्ही बघितलंय. म्हणून सरकारकडे आम्ही मागणी केली आहे 50 HP ट्रॅक्टर सरकारनं द्यावेत. 75% तुम्ही अनुदान द्या, 10% आम्ही भरतो, 15% बँकेनं कर्ज द्यावं आणि 50 HP ट्रॅक्टर तुम्ही पहिल्या टप्प्यामध्ये 100 आम्हाला द्या. सरकारनं त्या गोष्टीला तत्वता मान्यता दिलेली आहे. असे नवीन नवीन प्रयोग करतोय. आता आम्ही मिलिटरीवाल्यांच्याकडे ज्या पद्धतीचे तंबू असतात, सरकारकडे आम्ही विनंती करतोय की तसा तंबू आमच्या मेंढपाळाला द्या की जो हलका असेल आणि त्यांनी 4 खुट्या मारल्या तर त्यांना तिथं राहता येईल. ही एक स्कीम तुम्ही भटक्या विमुक्तांना लावा, जे या गावातनं त्या गावात जातात, पालामध्ये राहतात. इकडून पाऊस आला इकडे जाते, तिकडून पाऊस आला, अरे कसं जगणार? काय होणार आहे त्यामध्ये? आणि म्हणून तुम्ही मला आमदार केलाय, सरकारकडे पाठपुरावा करतोय. भटक्या विमुक्तांच्यासाठी सरकारनं स्पेशल बजेट मंजूर केलं पाहिजे. आणि मला विश्वास आहे देवाभाऊ मुख्यमंत्री आहेत आणि महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त सामाजिक न्याय या व्यक्तिमत्वानं दिलाय. आणि मला ठाम विश्वास आहे की त्यांच्या माध्यमातून या सगळ्या भटक्या विमुक्तांच्यासाठी, पालात राहणाऱ्या लोकांच्यासाठी सरकार काहीतरी चांगला निर्णय करेल आणि तो आम्ही तिथं करून घेऊ. तुम्ही आज सत्कार केलाय तर आम्ही कामं केली पाहिजेत ना. आमचा काही मोठेपणा म्हणून आज सत्कार झालेला नाही आहे आणि सत्काराचं भाग्य आमचं सांगलीमध्ये यावं असं आम्हाला कधी वाटत नव्हतं. पण आज ते घडतंय जतकरांच्यामुळं, आज ते घडतंय सांगोलकरांच्यामुळं, बाबासाहेबांचं आणि सांगलीकरांचं जास्तीचं प्रेम सुधीरदादांच्या वरती आहेत. त्याला 3ऱ्यांदा तुम्ही निवडून दिलेला आहे. त्यामुळे तुम्ही आज आमच्या तिघांचा सत्कार या स्टेशन चौकामध्ये केला. तर इथून पुढं तुम्हाला ज्या अपेक्षा आमच्याकडून आहेत त्याच्यापेक्षा एक पाऊल पुढे जाऊन ताकदीनं, क्षमतेनं, जिल्ह्यात असेल जिल्ह्यात, राज्यात असेल राज्यात, आता संघर्ष करायची वेळ संपलेली आहे. संघर्ष आता जयंतरावनी करू द्या, पण ते करू शकत नाही. संघर्ष करायचं पण रक्तात असावं लागतं. संघर्ष ते करू शकत नाहीत. आता ते विरोधी पक्षात आहेत, त्यांनी करायला पाहिजे आंदोलन, मोर्चा, रस्त्यावर. आम्ही कुठवर यायचं? आम्ही रस्त्यावरच आहे गेली 20 वर्ष. आता नाही, आता आम्ही सत्तेत आलोय. तुम्ही सुद्धा तुमचा मोड बदला, सत्तेत आलोय असं, नाहीतर विरोधी पोस्ट टाकत बसू नका. आपण आता सत्ताधारी आहोत तर आपण काम काय करायचं? तुम्ही सरकारला सांगा हे काम केलं पाहिजे. सरकारकडे तुम्ही ही सूचना द्या, कल्पना मांडा. अरे सामान्य माणसं सुद्धा चांगल्या कल्पना मांडतात आणि त्या कल्पनेनुसार सरकार काम करतं. तशा सूचना तुम्ही द्या, त्या पद्धतीनं सरकार काम करेल. आपलं एक महत्वाचं काम राहिलंय, 2-3 वर्ष झालं प्रयत्न सुरू आहे. महाराजा यशवंतराव होळकर यांचा अश्वारूढ पुतळा महाराष्ट्रातला पहिला हा सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बसवायचा आहे आणि आता त्याची सगळी प्रक्रिया पूर्ण होत आलेली आहे. मुंबईला आता शेवटचं पुतळ्याच्या परवानगीसाठीचं महानगरपालिकेचं पत्र तिथं पोहोचलंय. मंगळवारी बुधवारी आम्ही जाणार आहोत आणि तिथं एक अश्वारूढ पुतळा महाराष्ट्रातला पहिला हा कलेक्टर ऑफिसच्या समोर करायचा आहे. मागं एकदा डॉक्टर स्वप्नील चोपडे इथं आहे, त्यांनी ते कलर केला होता नवीन नाव लिहायला. एकदा कलर केला का काही गाड्यांच्या डोक्यात आणून ती परत तिथं नावच लिहू देणार. स्वप्नीलला नेऊन पोलीस स्टेशनला बसवला त्याने की नाव लिहायचं नाही. मी म्हटलं का? पोटात दुखते का म्हटलं, काय अडचण होते? आणि मग संघर्ष करून ते यशवंतराव होळकर महाराजा यांचा सांगलीमध्ये चौक आहे. आणि तुम्हाला सांगतोय, जर तुम्हाला राजकर्ती जमात बनायची असेल, महाराजा यशवंतराव होळकर जोपर्यंत तुम्हाला समजणार नाहीत, महाराजा यशवंतराव होळकर यांचं तैलचित्र तुमच्या घरात लागणार नाही, महाराजा यशवंतराव होळकर यांची जयंती गावागावात साजरी होणार नाही, तोपर्यंत तुम्ही राजकर्ती जमात बनवू शकत नाही. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की महाराजा यशवंतराव होळकर यांची जयंती गावागावात साजरी झाली पाहिजे. घोड्याचा फोटो तैलचित्र आम्ही नव्यानं प्रकाशित केलंय, तो फोटो तुमच्या घरात प्रत्येकाच्या असला पाहिजे. आणि त्यांचा सगळा इतिहास वाचून घ्या. अण्णासाहेबांनी काही पुस्तकं लिहिलेली आहेत, तिकडे सोनवणे सरांनी काही पुस्तकं लिहिलेली आहेत, नास इनामदारांनी झुंज नावाची कादंबरी, हे वाचा तुम्ही. वाचल्याशिवाय काय होणार नाही. नाही तर तुम्ही ह्याच्या मागे पळणार. ते तुम्हाला ही मोठी माणसं, ही मोठी नाहीत लोक. मी अनेक वेळा सांगतो, तुम्ही ऐकत नाही, त्याला माझा नाही इलाज आहे. ही मोठी नाही, बिंडोक लोक आहेत, हे होपलेस लोक आहेत. ह्यांनी काय नाही, आपल्याला ते लांबनं दिसतंय. आपल्याला गेस्ट हाऊसच कधी कळू दिलं नाही, लांबनच बघायचो. हे मोठ्या लोकांसाठी. अरे तुमचाही ते, तुम्ही जाऊन बसा की तिथं आयटीत, काय बिघडतंय?
आपली प्रॉपर्टी आहे ती, सरकारची प्रॉपर्टी म्हणजे जनतेची प्रॉपर्टी. तुम्हाला ती मोठ्या माणसासाठी आहे, मोठ्या माणसासाठी नाही तुमच्यासाठी पण आहे. तिथं एकदा जाऊन बसा रो बाबा, जेवा, ऑर्डर द्या, एक दिवस झोपून या ना, तिथं काय बिघडतंय? हा, तर ती लोकांसाठी आहे. मोठ्या तुम्ही तोपर्यंत ते तुमच्या ताब्यात घेत नाही. कलेक्टर ऑफिसला गेला, भेटाय ना, शिपायात जाऊ ना, धडका मारून जावा ना, साहेबाला जाऊन भेटा, तहसीलदारला जाऊन भेटा. मध्यस्थ शोधताय, मध्यस्थ काय करताय? भीती घालताय तुम्हाला, पैसे घेताय तुमच्याकडून, दलाली करताय, त्याचा उपयोग होत नाही. तुम्ही जावा ना तिथं, लोकांच्यासाठी जावा, गरिबांच्यासाठी जावा. जात पडताळणी ऑफिस आहे इथं, किती लोकांचे दाखले मिळाले नाहीत, जावा ना तिथं, दरडावा ना, बोला. नंदीवाल्याच्या पोराला जातीचा दाखला मिळाला नाही, का नाही मिळाली जात पडताळणी? तुम्ही खडसावा ना तिथं जाऊन. गोसाव्याच्या पोराला का नाही दिलं, दौऱ्याच्या पोराला का दिलं नाही? तुम्ही करा ना मोठ्या भावाची भूमिका, नुसतं भाषण करून उपयोग नाही. मोठ्या भावाची भूमिका ही कृतीतून तुमची दिसली पाहिजे, तर तुम्ही पुढे याल, अन्यथा तुम्ही पुढे येणार नाही. एकटा गोपीचंद, एकटा डॉक्टर बाबासाहेब आमदार होऊन तुमचा प्रश्न मिटत नाही. असे शेकडो आणि हजारो गोपीचंद महाराष्ट्रामध्ये तयार व्हावे लागतील, तेव्हा कुठं तुम्ही या प्रवाहात याल, अन्यथा प्रवाहात येणार नाही. आता जिल्हा नियोजनची सदस्याची नेमणूक होईल, कुठं आहे सरकारचं धोरण? पत्रकार मित्रांच्याकडे माझी विनंती आहे, मी पण मागणी करतोय, जिल्हा नियोजन मध्ये सुद्धा रिझर्वेशन आलं पाहिजे. निमंत्रित सदस्यामध्ये सुताराचं, लोहाराचं, कुंभाराचं पोरग जिल्हा नियोजनचा सदस्य म्हणून कलेक्टर ऑफिसला पालकमंत्र्याच्या समोर बसलं पाहिजे. कधी बसणार ते? नाही बसणार. त्याला माहित नाही, त्याला कल्पना नाही. मला तुम्ही आमदार केलाय आणि मी जत मध्ये जाहीर केलाय आमच्या सगळ्या सहकारी मित्रांची परवानगी घेऊन. ज्या शासकीय कमिट्या आहेत माझ्या जत विधानसभा मतदारसंघामध्ये, ज्या समाजाला कधीच प्रतिनिधित्व मिळालं नाही, ज्याला कधी उमेदवारी मिळाली नाही, त्या समाजातल्या तरुण पोराला तहसीलदारच्या शेजारी बसायचा अधिकार त्या समितीच्या माध्यमातून आम्ही देणार आहे. कलेक्टर ऑफिसला कलेक्टर साहेबाच्या शेजारी बसून चर्चा करण्याचा अधिकार जर मर्याय गाडेवाल्याच्या पोराला जर मला देता आला तर त्या आमदारकीचं सार्थक झालं असं मी समजेन. आणि तशी पोरं मी शोधतोय आणि त्यांना इथं आणून बसवणार आहे. दौऱ्याची, गडस्याची, लवाराची, कुंभाराची, सुताराची पोरं, नाभिकाची पोरं, मातंग समाजाची, गरीबाची पोरं, ज्यांना कधी सन्मान मिळाला नाही. कमिट्यावर तर टाका की रे, कमिट्यावर पण तुम्ही टाकत नाही. इकडचा मेहना, तिकडचा पाहुणा, जिल्हा नियोजनवरची यादी काढा. गेल्या 20 वर्षातली कोण आहेत माणसं? एक तर नेता, नेत्याचा चमचा, दुसऱ्याला संधी नाही. आणि म्हणून मी देवाभाऊंच्याकडे मागणी करणार आहे की महाराष्ट्रातल्या जिल्हा नियोजन मध्ये आणि महाराष्ट्रातल्या शासकीय कमिटी आहेत तिथं तरी आम्हाला संधी द्या. आणि ते देऊ शकतात, हेच काहीतरी परिवर्तन करू शकतात. आणि म्हणून असे नवीन नवीन विषय घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे, नवीन नवीन विषय घेऊन आपल्याला पुढे काम करायचं आहे. अजिबात चिंता करू नका, अजिबात काळजी करू नका. तुमचा जो विषय असेल तो मला सांगा, दादांना सांगा, बाबासाहेबांना सांगा. दादांना सांगितल्यावर डायरेक्ट जाऊन ते काम करून येतील. आम्ही सभागृहात वाजवून काम करून घेऊ. दादांचं आमच्यापेक्षा जास्तीचं चालतं. दादा सिनियर आहेत आणि सगळ्यात महत्वाचे तुम्हाला माहित आहेत, बॅकबोन आहे दादा, त्यामुळं दादांचं सगळं चालतं. त्यामुळं दादांना आमची विनंती आहे की तुम्ही आमचं नेतृत्व करा. आम्ही तुमच्या बरोबर ठामपणे उभं राहू. आतून बाहेरून कुठलाही दगा फटका माझ्याकडून होणार नाही, तो आमचा स्वभाव नाही. कारण होळकरांच्या इतिहासाचा एक आपल्याला कौतुकास्पद घ्यायला पाहिजे. होळकरांनी जेवढ्या लढाई केल्या त्या समोरासमोर सांगून, होळकरांचे किल्ले बघा, वापगावचा किल्ला पुणे जिल्ह्यातला गावात आहे. यशवंतराव महाराज होळकरांचा जन्म झाला, मल्हाररावांनी जे 5 किल्ले बांधले होते त्यातला तो आहे, गावात आहे. महेश्वरी राजधानी पुण्यश्लोक अहिल्यादेवींची एकदम नदीच्या किनारी आहे. एकदम समोरासमोर लढणारे भिडणारे हे मल्हारराव आहेत. आणि त्यामुळं ज्यांना आम्ही लढाई त्यांना समोरच लढतो, अजिबात चिंता नाही. आणि त्यामुळं दादांसारखं ज्येष्ठ नेतृत्व आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये आहे. त्यांच्या नेतृत्वामध्ये आपण सांगली शहरामध्ये, ग्रामीणमध्ये ते जास्त फिरत नाहीत, पण सांगली शहरामध्ये आम्ही पूर्ण क्षमतेनं त्यांच्यासोबत राहू. एवढंच या निमित्तानं बोलतो. फळ मार्केटमधली लोक असतील, हमाली करणारी सगळी मंडळी असतील आणि तुम्ही सगळे, तुमचं माझ्यावरती खूप उपकार आहेत. भाषणात सांगण्यासाठी नाही आहे. तुम्ही म्हणणार हे भाषणात सांगतोय. माझ्याकडे जेव्हा गाडीला तेलाला पैसे नसायचे तेव्हा तुम्ही त्या गाडीत तेल टाकण्याचं काम केलंय. माझ्या सगळ्या निवडणुका ह्या तुमच्या वर्गणीवरती झालेल्या आहेत. त्यामुळं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला त्याची प्रचंड जाणीव आहे.
अरे आम्ही सामान्य आहोत. तुम्ही आज एवढा सांगलीमध्ये दिमागदार एवढा सोहळा केला गडदे तात्यांच्या नेतृत्वामध्ये. शक्य नाही. महाराष्ट्रातल्या कुठल्या आमदाराच्या नशिबी असं येईल. पैसे लावून कुणी करेल हो, पण तुम्ही उत्स्फूर्त केलाय. हे तुमचं प्रेम आमच्यावरती कायम राहू द्या. या प्रेमाची पोच पावती आम्ही कामातून तुम्हाला देऊ. गडदे तात्या आणि सगळे सिनियर लोक आहेत व्यासपीठावर. आता एकाच नाव घेतलं तर अनेकांची लोक राहतील. आता आपले सांगलीचा आदर्श महाराष्ट्रातल्या सगळ्या महानगरपालिका क्षेत्रामध्ये राहणाऱ्या उपेक्षित वंचित लोकांनी घेतला पाहिजे. असा आदर्श घालून देणारी सगळी मंडळी व्यासपीठावरती आहेत. आणि त्यामुळे तुम्ही जो आमचा मान सन्मान केलाय, सत्कार केलाय आणि अण्णासाहेबांच्या उपस्थित केलाय आणि अण्णासाहेबांनी इतकं चांगलं आम्हाला आज मार्गदर्शन केलेलं आहे, कुठलाही फटका न मारता त्यांनी आम्हाला व्यवस्थितपणे आशीर्वाद दिलेले आहेत. त्याबद्दल अण्णासाहेबांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. अण्णासाहेबांचं फार मोठं योगदान आहे. चौंडी हे अण्णासाहेबांमुळे महाराष्ट्राला कळालं. नंतर जानकर साहेबांनी त्याचं पूर्ण महाराष्ट्रातल्या लोकांच्या पर्यंत नेलं. चौंडीला तुम्ही गेलं पाहिजे. 31 मेला जयंती आहे पुण्यश्लोक अहिल्या देवींची आणि 300वी जयंती आहे. या वर्षी सरकारनं 75 कोटी रुपये बाजूला काढून ठेवलेत अहिल्या देवींच्या जयंतीला. मुख्यमंत्री महोदयांना मी परवा पत्र दिलंय की पुण्यश्लोक अहिल्या देवींची जयंती सरकारनं कशी साजरी करायची त्याची तुम्ही बैठक बोलवा. अण्णासाहेबांना बोलवा, आमच्या सगळ्या लोकप्रतिनिधींना बोलवा आणि तुम्ही पुढच्या 2 महिन्याचा आराखडा करा. ठीक आहे, 1 दिवसाची पुण्यतिथी होणार नाही तर 2 महिन्याचा कार्यक्रम होईल. देवाभाऊंनी त्याला मान्यता दिलेली आहे. त्यामुळं हा जयंतीचा कार्यक्रम तुम्ही गावागावामध्ये करा. अरे अहिल्यादेवींचं खूप मोठं काम आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर हिंदवी स्वराज्याचे पताका ही होळकरांनी खांद्यावरती घेतली, अन्य काही सरदारांनी पण घेतली. परंतु अहिल्यादेवीने जे काम केलेलं आहे ते काम कुणीच विसरू शकत नाही. हिंदू धर्माच्या रक्षणाचं आणि हिंदू मंदिरांचं जीर्णोद्धाराचं काम हे अहिल्यादेवीने इतक्या मोठ्या प्रमाणात केलंय ते कुणी विसरू शकत नाही. नरेंद्र मोदी साहेबांना मी धन्यवाद देईन. काशी विश्वेश्वराच्या मंदिराचा कॉरिडॉर डेव्हलप केला आणि त्या कॉरिडॉरमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा पुतळा त्यांनी तिथं बसवलेला आहे. कुठलाही हिंदू काशी विश्वेश्वराच्या दर्शनासाठी गेला तर त्यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवींचं दर्शन होतंय. शंकराचार्यांचा आहे, भारत मातेचा पुतळा आहे आणि कार्तिक स्वामीचा, असे 4 पुतळे तिथं बसवलेले आहेत. धन्यवाद देईल मी देवाभावना, एकनाथ शिंदे साहेबांना. अरे अहमदनगरचं नाव बदललं, 1 वर्षाच्या आतमध्ये नामांतरण केलं आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर केला. हा काही छोटा निर्णय नाही. तुम्हाला त्याचं काही देणं घेणं नसल्यामुळे तुम्हाला त्याचं काही वाटत नाही. अरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं तेव्हाचं औरंगाबाद आणि आताचं संभाजीनगर त्या विद्यापीठाला नाव देण्याच्या बद्दल किती मोठा संघर्ष झालाय. आपल्या जिल्ह्यातले रामदास आठवले साहेब आहेत, त्यांनी किती मोठा संघर्ष केला होता बघा. वाचा, घरं जाळली, अत्याचार झाले, बलात्कार झाले, मर्डर झाले, तेव्हा विद्यापीठाचं नाव बदललं. सोलापूर विद्यापीठाचं नाव बदललं. तुम्हाला त्याचं सोयरसूतक नाही, तुम्हाला त्याचं देणं घेणं नाही. नुसत्या पुढाऱ्यांना शिव्या, ह्यांनी काय केलं त्यांनी काय केलं. अरे तुम्ही काहीतरी करा ना, तुम्ही या ना, तुम्ही बोला, भूमिका मांडा. आता सोलापूर विद्यापीठाच्या प्रांगणामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवींचं स्मारक तयार झालंय आणि आम्ही आता नरेंद्र मोदी साहेबांना विनंती करतोय देवाभाऊंच्या माध्यमातून की त्या स्मारकाचं उद्घाटन करण्यासाठी स्वतः नरेंद्र मोदी साहेबांनी यावं सोलापूरला. जर तो निर्णय झाला तर तुम्ही सगळे या, वेळ द्या. इकडं अमावस्याला गेलो, तिकडं पौर्णिमेला जावा, पण एकदा जावा की दर अमावस्याला कशाला जाताय. हा, बोकडं कापली 21, बोकडं कापली 20, 15, एक कापा की. आपलं देव मानतोय ना, काय आपल्या विरोधात आहे बिरोबा. हा, मसोबाला बोकाड कापलं, एक कापा ना, बारकं कापा. 8 किलोचं, 7 किलोचं, 50-50 किलोची बकरी, 50-50 किलोची बोकडं बंद करा ना. इकडं या, राजे व्हा. मंत्रालय अजून आम्हाला कुणी दाखवलं नाही. मुख्यमंत्री कुठं बसतात आम्हाला माहित नाही. 2 नंबरचा समाज. आपली ही अवस्था असेल तर गावात राहणाऱ्या छोट्या मायनर समाजाची काय अवस्था असेल विचार करा ना, काय अवस्था असेल. म्हणून जरा परिपक्व व्हा. सोलापूरच्या अहिल्यादेवी विद्यापीठामध्ये स्मारकाचं लोकार्पण आहे, तिथं तुम्ही या. अण्णासाहेबांनी त्यांच्या नेतृत्वामध्ये अहिल्यादेवींचा वाडा तयार केलाय. 50-60 कोटी रुपये खर्च करून एकदा जावा, दर्शन घ्या. एकदा आपल्या कुलस्वामीला गेलं, एकदा चौंडीला गेलं पाहिजे. अरे चौंडीमध्ये प्रचंड ताकद आहे, तिथली माती ऊर्जा आहे. तुम्हाला माहित आहे मागे एक जण तिथं जयंती करायला ते पळून जावं लागलं. दुसऱ्या महिन्यात सरकार सुद्धा गेलं. नाही, शक्ती आहे. कुणाला पटो अगर कुणाला न पटो, ही ताकद आहे तिथं चौंडीमध्ये. आणि तुम्ही जात नाही, तुम्हाला माहिती नाही. लग्न झाल्यानंतर
नवरा बायकोला खंडोबाला गेले, मकोबाईला गेले, बिरोबाला गेले, चौंडीला जाऊन या म्हणून सांगा ना, तुम्ही पांडा पाडा ना, जावा. लग्नामध्ये कोट घालताय, बूट घालताय, एकदा फेटा बांधा, घोंगडं टाका. काय लग्न मोडते काय नवरी? करा ना. आता माझं झालं नाही तर मी केलं असतं तसं, तुम्ही करा ना तसं. मला अभिमान वाटतो. मी जेव्हा आमदार झालो तेव्हा मी डोक्याला पिवळा फेटा आणि खांद्यावरती घुंगडं टाकून मी शपथ घेतली. अरे महाराष्ट्रातल्या धनगरांचे नाही, देशातल्या धनगरांचे मला फोन आले आणि तिथली लोक त्यांना विचारायला लागली. कर्नाटकच्या एका मंत्र्यांचा मला फोन आला, त्यांना नीट हिंदी पण बोलता येत नव्हतं. ते म्हणले, आमची लोक मला म्हणायला लागली, तुम्ही का नाही असं बांधलं, तुम्ही 4 वेळा मंत्री झाला, तुम्ही असं का नाही केलं की तुम्ही 6 वेळा आमदार झाला. करा ना तुम्ही जे करता ते लोक करतात. हे सगळं चालूच आहे रे. आपल्याला एक वेगळं पण आहे, हे कुणाला नाही आहे. ज्याच्या डोक्यावर पिवळा फेटा, खांद्यावरती घोंगडा आहे, तुमची ओळख सांगायची गरज नाही. हे तुम्ही करा. ढोल वाजवले आता येताना, लाज बाळगू नका, शिका ना. मी वाजवतो, तुम्ही वाजवा. गजी ढोल शिकायला पाहिजे आपलं. अरे आपलं एक वेगळेपण आहे, आपली एक संस्कृती आहे, ती आपण जपली पाहिजे. त्याच्यासाठी लाजलं नाही पाहिजे. मी जेव्हा मुंबईमध्ये जायचो तेव्हा तिथले अधिकारी हळू बोलायचे, इकडं तिकडं बघून मला भेटायचे. मी इकडचा आहे, मी तिकडचा आहे, वेगळं सांगायचं. जातीचा विषय येतोच हो, कुणी जरी नाकारला तरी. जात चिकटलेली आहे. किती जरी पुरोगामी महाराष्ट्र म्हटलं तर तसं काही नाही आहे. हे सगळं थोतांड आहे. तुम्ही एसटीत जरी बसला, शेजारचा माणूस तुम्हाला विचारतो तुमचं गाव कुठलं, तुमचं नाव काय. आडनावावरनं जर त्याला जात कळली नाही, तुमच्या पाहुण्याचं आडनाव काय, पाहुण्याचं गाव कुठलं, त्याच्यावरून त्याला जात कळली नाही तर 10 मिनिटांत म्हणतोय तुमची जात कुठली हो. एसटीत बसलेलं, त्याला काही संबंध नाही, त्याचं काही देणं घेणं नाही, तुमची त्याची ओळख नाही, तरी ते विचारताय जातीवरती येतंय. अरे मग जर आपल्याला असं वैभव मिळालं असेल तर तुम्ही ते जपलं पाहिजे, ते टिकवलं पाहिजे. गोपीचंद तुम्हाला वाटला हे नालायक आहे, मला सोडून द्यावं, पण दुसरा विषय घेऊन तुम्ही पुढे या ना. सगळेच माझ्याबरोबर असे नाहीत, 5-2% माझे सुद्धा एकदम चिंध्या करणारी लोक आहेत, मला माहीत आहे. पण मी काय तुमच्यावर रागाला आलोय का? मी रागाला पण येणार नाही. माझा विषय पूर्णपणे वेगळा आहे, माझे वैचारिक शत्रू पूर्णपणे वेगळे आहेत आणि त्यामुळं तशा पद्धतीनं मी पुढे जातोय. कुणी जरी मला थांबवण्याचा प्रयत्न केला, मी थांबणारा माणूस नाही. कारण मी थांबत नाही, कारण तुम्ही सगळे माझ्या सोबत आहात. एक बच्चनजींची कविता आहे, ती मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे. मैं पत्थर पर लिखी इबारत हूं, मैं पत्थर पर लिखी इबारत हूं, शीशे से कब तक तोड़ोगे. मैं पत्थर पर लिखी इबारत हूं, शीशे से कब तक तोड़ोगे. मिटने वाला मैं नाम नहीं, मिटने वाला मैं नाम नहीं, तुम मुझको कब तक रोकोगे, तुम मुझको कब तक रोकोगे. मैं सागर से भी गहरा हूं, मैं सागर से भी गहरा हूं, तुम कितने कक्कड़ फेंकोगे. मैं सागर से भी गहरा हूं, तुम कितने कक्कड़ फेंकोगे. चुन चुन कर आगे बढ़ूंगा मैं, चुन चुन कर आगे बढ़ूंगा मैं, तुम मुझको कब तक रोकोगे. तुम हालातों की भट्टी में, तुम हालातों की भट्टी में जब जब मुझको झोंकोगे, तुम हालातों की भट्टी में जब जब मुझको झोंकोगे, तब तपकर सोना बनूंगा, तब तपकर सोना बनूंगा, तुम मुझको कब तक रोकोगे. अनेक वेळा संघर्षाच्या भट्टीमध्ये तुम्ही आम्हाला ढकललंय, आम्ही तावून सुलाकून निघालोय. आणि तुम्हाला पण मी सांगतो, संघर्षाच्या भट्टीमध्ये जो सन्मान असतो ना, तो जगात कुठंच नसतो, तो जगात कुठंच नसतो. विश्वकर्मा नावाची योजना आली 12 बलुतेदारांसाठी. कुणाला माहित होतं का 12 बलुतेदार? 18 बलुतेदाराचा कुणी विषय या देशात घेतला होता का? नाही. सरकारची योजना आहे. सांगलीमध्ये जे रस्त्यावरती बसलेत ना लोक, त्यांना त्याच दिवशी 10,000 कर्ज द्यायचंय बँकेत गेल्यावर, आधार कार्ड दिल्यावर. किती? 10,000. ते फेडलं का 20,000, ते फेडलं का 30,000, ते फेडलं का 40,000. केंद्रानं ही योजना आणली, आपल्याला माहित पण नाही. तुमच्या गावात कोण असेल मोठ्या शहरामध्ये, त्यांच्यासाठी ही योजना आहे. आपल्या सरकारनं तर खूप योजना केलेत, खूप महामंडळं केली.
आज रामोशी समाजाचं महामंडळ केलंय, लिंगायत समाजाचं महामंडळ केलं, वडार समाजाचं महामंडळ केलं, लोहार समाजाचं महामंडळ केलं, नाभिक समाजाचं महामंडळ केलंय, कासिबा गुरव समाजाचं महामंडळ, छोटा समाज आहे, महामंडळ केलं. अरे आज त्यांचा उपाध्यक्ष होईल, त्याला सुद्धा केला वाटतंय. त्यामुळे तुम्ही चिंता करू नका, तुम्ही आमच्या मग ताकदीनं तुम्हाला तो अधिकार आहे, पण प्रेमामध्ये कमी करू नका, एवढी तुम्हाला माझी हात जोडून विनंती आहे. अण्णासाहेबांनी जी जबाबदारी माझ्याकडे दिलेली आहे, मी अण्णासाहेबांना शब्द देतो की या जबाबदारीसाठी जीवाचं मी रान करेन. तुम्हाला माझी हात जोडून विनंती आहे. अण्णासाहेबांनी जी जबाबदारी माझ्याकडे दिलेली आहे, मी अण्णासाहेबांना शब्द देतो की या जबाबदारीसाठी जीवाचं मी रान करेन. समाजाच्या प्रश्नासाठी, बहुजनांच्या प्रश्नासाठी, उपेक्षितांच्या प्रश्नासाठी, शेतकरी कष्टकऱ्यांच्या प्रश्नासाठी सभागृहामध्ये मी ही आमदारकी पणाला लावेल. त्याबद्दल तुम्ही अजिबात दुमत करू नका आणि पूर्ण क्षमतेने आपल्याला पुढे जायचं आहे. बदल हा नेहमी होतो. एक वेळ तुम्ही सुद्धा राजकर्ती जमात बनणार आहे सगळी लोक. मी नुसतं धनगर समाजासाठी बोलत नाही. अरे उकिरड्याचा पांग फिटतो, आपल्या घरात आई म्हणते की नाही, उकिरड्यांचा सुद्धा पांग फिटतो. अरे आपण तर अशी धडधाकट सगळी मंडळी आहोत, आपला सुद्धा पांग फिटेल. आमच्या चिंगा काकूचा सुद्धा पांग फिटणार आहे पुढच्या महिन्यामध्ये, फिटणार आहे, काही चिंता करू नका. आणि त्यामुळे इतक्या मोठ्या संख्येनं तुम्ही आला, उपस्थित राहिला, त्याबद्दल मी तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक आभार मानतो. ज्या सगळ्या लोकांनी यामध्ये काम केलंय सगळ्यांची नावं घेता आली नसतील, परंतु तुम्ही पूर्ण ताकदीनं इतका भव्य दिव्य देखणा कार्यक्रम घेतला, अख्ख्या सांगलीमध्ये सगळं वातावरण तयार केलंय, त्याबद्दलही तुम्हाला धन्यवाद देतो आणि थांबतो.